कथा सांगती ह्या मातीशी नाती. चित्रकथी 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 चित्रकथी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज ऑफिस नाही वाटतं? आहे. मग घड्याकडे लक्ष आहे का? 9:30 झालेत. माहिती आहे. मी 2 दिवस रजा घेतली आहे. आय सी. पुढे बाहेर जायचा प्लॅन आहे की घरीच थांबणार आहेस? नाही, ठरवलं नाही. का? काही काम होतं का? नाही, असं काही फार महत्वाचं काम नव्हतं. अनु, अनुष्का म्हणाली की कट्यारची गाणी खूप छान आहेत. बघ, जमलं तर डाउनलोड करून ठेव. हां, बघते. का रजा घेतली हे पण विचारत नाहीये. स्वतःहूनच सांगावं का? काय म्हणालीस? तुला चहा हवाय का अजून? चालेल, थोडा असेल तर. हां. चहा. जानकी, हां. आपलं बाहेरचं तुळशीचं रोप आहे ते सुकत चाललंय. बघ ना, आज जमलं तर पाणी घाल. हो हो, घालते. चहा थंड होता का? नाही ग, ठीक आहे. चल, मी निघतो आता. ओके, यू टेक केअर. बाय. सुजित, मी पराग सोबत खंडाळाला चालले. ओके, एन्जॉय. आणि या, टेक केअर. बाय.
वाह वाह, क्या बात है. गर्द धुक्यातून आकाशातलं चांदणं जमिनीवर उतरलंय आणि हे सौंदर्याचं चांदणं माझ्या उंचळीत भरून घ्यावं आणि पिऊन तृप्त व्हावं. खरंच मी इतकी सुंदर दिसते? बेशक, सुंदर तर तू दिसतेसच, पण या साडीत तुझं सौंदर्य जरा जास्तच खुलून आलंय. मला ना एक शोध लागलाय. कसला? साडी आणि सौंदर्य यांचं अटळ नातं, आणि ते एकमेकांपासून कोणीच वेगळं करू शकत नाही. आज काही स्पेशल? असंच. अच्छा, असंच. मग या सौंदर्याचा गोडवा थोडा वाढवूया की. म्हणजे? डोळे बंद कर. उघडायचं नाही तर. चीटिंग नाही करायची. डोळे बंद. उघडू? थांब थांब थांब. आपकी निगाहों से इस नाचीज के तोहफे का दीदार तो कीजिए. माझा वाढदिवस तुझ्या लक्षात होता? तुझा वाढदिवस कसा विसरेन मी? हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर जानू. हॅपी बर्थडे टू यू. हैप्पी. आपके पैर जमीन पर ना रखें वरना मैले हो जाएंगे. जानू, जानू, कुठे होतीस रात्रभर? का बोरिंग प्रश्न विचारतीयस? अगं काळजी पोटी. अविश्वास दिसतोय तुझ्या डोळ्यात. तसं म्हणावं तर
पण आधी सांग, कुठे होतीस रात्रभर? अगं पार्टीला जाणारे सांगून गेले होते मी काल तुला. अगं पण रात्रभर थांबणारे असं म्हणाली होतीस का? प्लीज, आता प्रत्येक गोष्ट मी तुला सविस्तर सांगायला हवी आहे का? हे बघ जानू, तुझ्या ह्या पार्ट्यानं जरा जास्तच रंगत चालल्यात. आई पुरे झालं. तोंड वर करून बोलू नकोस. सूट दिली म्हणून पळत सुटायचं का ग? आई तू उगाच काळजी करतेस. काळजी नाही, अविश्वास म्हण, अविश्वास. हे बघ आई, माझे मित्र जास्त, त्यामुळे पार्ट्याही जास्त. मी नाही टाळू शकत. आणि आई वडिलांना टाळू शकतेस. चुकले, माफ कर मला. पुन्हा असं नाही होणार. झालं समाधान? हे बघ जानू, तुला लग्नासाठी स्थळ येत आहेत. हेच हेच मला नाही आवडत आहे. अगं वर्ष होते आता मला जॉबला लागून आणि अगं पण मी प्लीज, मला झोप आलीये. आपण ह्याबद्दल ना कधीतरी नंतर बोलूया. कधी? सवड मिळाल्यावर. अगं पण सवड कधी मिळणार? आय डोंट नो. येऊ का? रागवलीस थोडीशी. का? बाबा मी आता काय कुकुलं बाळ आहे का? हे बघ, ती तुझी आई आहे, तिला तुझी काळजी वाटणारच. आणि महत्वाचं म्हणजे आपल्याच माणसाला आपली काळजी वाटते, कळलं? सॉरी. बरं ते जाऊ दे. मला सांग, पार्टीला कोण कोण होतं, काय काय झालं? बाबा अरे कमॉन, निदान जेवायला काय काय होतं ते तर सांग. ओके, जेवायला शेजवान राईस, मटर पुलाव अँड ब्ला ब्ला ब्ला. आणि मैत्रिणीमध्ये कोण होतं? ब्ला ब्ला ब्ला. मैत्रिणीमध्ये आम्ही अंकिता, पुलकित, मी आणि आणि कोण? नाही सांग ना, आणि कोण? सुजित देशमुख. सुजित देशमुख तुला आवडतो? बाबा हे बघ, आम्ही तुझ्यासाठी स्थळ बघतोय, त्याचं काय? सॉरी. सॉरी काय? ही आनंदाची बातमी सगळ्यात पहिल्यांदा आईला सांग. तिला बरं वाटेल, तिची काळजी मिटेल. सॉरी म्हणतीये. आपल्या नात्याचा अटळ मृत्यू तो आपण का आणि कशासाठी पुढे ढकलत चाललोय? एका रिंगणातून काढता पाय घेऊन दुसऱ्या रिंगणात पाय रोवायचा म्हणजे स्वतःचा स्वतःच केलेला पराभव नाही का हा? जानू बेटा, टोकाचा निर्णय घेतलायस तू, कळत नाहीये का तुला? बाबा मी विचारपूर्वकच निर्णय घेतलाय. अगं पण असा निर्णय घेताना आई वडिलांचं मत विचारात घ्यावंसं नाही वाटलं तुला? जानकी, तू चुकतीयस. काही नाही हो, आपला विरोध असणार याची जाण होती तिला, म्हणून तर सांगायला भीती वाटत होती तिला. आय कॅन डू विदाउट मॅरेज. आय कॅन डू विदाउट मॅरेज या वाक्याचा अर्थ कळतो का तुला? तू संगत चुकीची घेतलीस आणि ती संगत ओळखायला आपण चुकलोय. प्लीज तुम्ही या सगळ्याचा असा अर्थ नका काढू. तू बघ, कसा अर्थ काढू? तू तरी सांग ना, कसा अर्थ काढू? ती काय सांगणार? तिची ती मैत्रीण आहे ना, सिनोरा का सिनेरा, तिने घेतला असेल लिव्ह इन रिलेशनशिपचा निर्णय. झालं, हिनेही घेतला लगेच. अहो पण हिला नको का कळायला? हिला अक्कल नको? तिने शेण खाल्लं म्हणून हिने खाल्लं. तिचं कल्चर वेगळं, आपल्या चालीरीती वेगळ्या. लग्नाशिवाय एखाद्या परपुरुषाबरोबर राहायचं म्हणजे इट्स अबाउट बीइंग इंडिपेंडेंट. खड्ड्यात गेलं तुझं ते इंडिपेंडंट. पवित्र लग्न बंधनातलं नातं याचं ओझं वाटतं तुला,
आणि हे लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे इंडिपेंडंट. सुलभा, मुलं जेव्हा चुकतात तेव्हा त्यांना सांभाळून घेणं हे आईवडिलांचं कर्तव्य असतं. पण जेव्हा मुलं वयात येतात त्यांना आईवडिलांचे विचार तोकडे वाटायला लागतात तेव्हा सगळंच बिनसतं. जानकी, मला वाटतं तू अजूनही शांतपणे विचार कर, नाहीतर असा निर्णय घेऊन तुझं आयुष्य वाया घालवशील. बाबा, पण मी हा निर्णय शांतपणेच घेतलाय आणि मला हा निर्णय योग्य वाटतोय. अगं पण तो चुकीचा आहे. आता डोकं फोडू का ग तुझ्या पुढे? हिच्या भल्यासाठीच करतो ना हो आपण सगळं. का कळत नाहीये हिला? तू जरा शांत हो. काय शांत हो? सगळं सोपं वाटतं या आजकालच्या मुलांना. आई वडील आउटडेटेड झाल्यासारखे वाटतात. हे जे तू लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचं ठरवलंस ना, त्याचा अर्थ कळतो तुला? जबाबदारी टाळण्यासाठी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणं. आई, बाबा, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे आणि मला जे हवं तेच मी करणार आहे. ह्यासाठीच आपण आपल्या मुलांना मोठं करतो का हो? आपल्या विचारांना प्रतिकार करताना यांना कळत कसं नाही चांगलं काय वाईट काय? आता काट्या कुट्यातून जाताना रक्तबंबाळ नाही ना होणारी. का का कळत नाहीये तिला माझ्या मनाची घालमेल? हे बघ सुलभा, अनुभवाच्या भट्टीतून जाताना तिला नक्की कळेल की आपणही एक स्त्री आहोत. अरे तू घरीच आहेस? खंडायला नाही गेलीस नाही, का? तुला चांगलंच माहितीये. माझ्याशिवाय राहू शकत नाहीस तू. पण तू चांगला राहू शकतोस माझ्याशिवाय. ओ कम ऑन, आपण या विषयावरती बोलणार नव्हतो. आय गेस तू प्रकरण वाढवल्यानंतर. प्लीज लेट मी वर. का? अनुष्काशी तुझी जवळीक वाढतीये, खोटं आहे? हो वाढते. मग सुजित, तू तुझ्या सोयीप्रमाणे वागणार आहेस? वाय आर यू सो जेलस ऑफ अनुष्का? काय? jealous? How dare you use that word, jealous? जानकी, तुझे वागतेस ना त्याचं दुसरं वर्णन होऊच शकत नाही. आपण ठरवून या निर्णयापर्यंत पोहोचलोय. लग्न, मुलं, कुटुंब या चक्रात मला कधीच अडकायचं नव्हतं. कारण का लग्न संस्थेवरती माझा विश्वासच नाहीये. यू व्हेरी वेल नो दॅट. सो इनफॅक्ट तुझी तीच मतं होती आधी. आणि सुखातच म्हणशील तर आपण आहोतच की सुखात. एखाद्या संसारात असतात तसे. संसार? सुजित, ह्याला संसार म्हणायचा? हा संसार नाहीये, ही हौस आहे जी तू भागवतोयस. ठीक आहे, संसार नाही म्हणायचं तर मग हौस. किती मतलबी वागशील, किती मुखवटे बदलशील. इथे माझं मन तुटतंय आणि तुला त्याचं काहीच नाहीये. बराचा कावळा करतेस तू. आपण लग्न करणार होतो. करूया. कधी? हा प्रश्न तू नेहमी टाळतो सुजित. मला आज कळलं पाहिजे आपण कधी लग्न करणार होते. का आयुष्यभर मी तुझी ठेवलेली बायका? मला शेजाऱ्यांसमोर तमाशा नकोय. ठीक आहे, ऑलरेडी लेट. 11 वाजून गेलेत. सो लेट्स गो इन. डोंट टच मी.
खुश नाही मलिका? बंदा हाजिर है. आपने पुकारा और हम चले आए. आपने पुकारा और हम चले आए. कसं चाललंय एकंदरीत? कशी दिसतीये? एखादी कोरडी ओकारी व्हायला हवी. मने मग त्यात काय झालं की वर्ष. होईल ग, एवढी घाई काय? मला मूल हवंय. माझी काहीच हरकत नाहीये. काय खरंच? खरंच, पण हा निर्णय तुला घ्यायचा आहे. म्हणजे